सर्व क्रीडा रसिकांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांचं करूया आभार. मेगा फायनलचा थरार आपल्या समोर येतोय. आदर्श पडले गाव त्यांच्या विरोधात अलीमगढ़. गेम ऑन, लेट्स प्ले मेगा फायनल. मेगा फायनलचा थरार. पहिलाच बॉल, इट इज अ वाईड. एक्स्ट्रा धाव पहिल्याच बॉलवरती आले. स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मयूर ठाकूर आणि त्याच्या संगतीनं दक्ष मात्रे. सलामीची जोडी मैदानामध्ये आणि सलामीचा गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अलीमगढ़ एक्सप्रेस हिमांशु पाटील. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल आलाय वाईट. आक्रमण करण्याचा प्रयत्न. अलंदा कार्पेट ड्राईव्हचा हा फटका. चांगली चेंडूपैकी आपण पाहिली. हिमांशु पाटील नेहमीच. तर या दरम्यान आदरणीय सन्माननीय आमचे जनार्दन शेठ नेरुरकर साहेबांचं आगमन या ठिकाणी होत असताना काकांना आम्ही विनंती करीन का आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवता याचीसाठी केला होता त्याच की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा येत असताना आयोजकांनी घेतलेली मेहनत. श्री विठ्ठल रखमाई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळाच्या माध्यमातून ही भव्य दिव्य अशी स्पर्धा साकारली गेली. आयोजकांचं स्वप्न होतं की मोठी स्पर्धा आणि मोठी स्पर्धा आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये आहे. आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहता मेगा फायनलचा थरार. पडलेगाव त्यांच्या विरोधात अलीमगढ़ अशी लढत आपण एन्जॉय करता आणि हिमांशु पाटीलचं षटक भरपूर चांगलं जाताना दिसतोय. पहिला बॉल स्क्वेअर फेकला, त्यानंतर सिंगल धाव आणि त्यानंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा हिमांशु पाटील आक्रमण करण्याचा प्रयत्न. झेल काळी क्षेत्ररक्षक सापला, रसला गेला. विकेटचं होतोय पतन. पहिला धक्का लागतोय. आदर्श पडलेगाव या संघाला फलंदाज बाद. दक्ष मात्रे पुत्रांचा किती आवाज दाबा, आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त आमचा दिबास हवा. तर आदरणीय सन्माननीय जनार्दन नेरुरकर साहेबांना मी विनंती करीन आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. छोटे मोठे युद्ध संपले आधी आधी, आता मात्र महायुद्धाला आरंभ झालाय. महायुद्धाचे शंख इथे फुंकले गेलात आणि दोन्ही ठाणे डिस्ट्रिक्ट मधले या संघ या ठिकाणी खेळ साकारत असताना दोन्ही टीमला देऊया मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्कीच नक्कीच. कल्याण डोंबिवली मधला पडलेगाव आणि त्यांच्या विरोधात भिवंडी परिसरातील संघ अलीमगढ़ असा मेगा फायनलचा थरार आपण अनुभवता. दोन संघ भरपूर चांगले खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांचा राहिला. याच दरम्यान सन्मान्य जनार्दन शेठ नेरुरकर साहेबांचा या ठिकाणी आगमन झालाय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय वैभव मात्रे. सलामीर फलंदाज दक्ष मात्रे संघाला चांगलं योगदान देऊ शकला नाही. मात्र यावेळचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. हिमांशु पाटीलने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आजच्या या स्पर्धेमध्ये आणि आज चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 2 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. षटकातील पुढील बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि इथून डॉट चेंडूची सांगता झाल्या. हिमांशु पाटीलची एक गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या हिमांशु पाटील साठी. अवघ्या 2 धावा या षटकामध्ये दिल्यात. एका चेंडू खेळाचा खेळ बाकी असताना एक विकेट त्यानं कॅरी केलाय. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. मेगा फायनलचा थरार आपण अनुभवता आणि मेगा फायनल मध्ये गोलंदाजी तगडी होताना दिसते. यॉर्कर लेनचा बॉल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला. चेंडू डॉट येतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाखेरीस बॅटिंग करत असताना आदर्श पडलेगाव या टीमची धावसंख्या लागली आहे स्कोर बोर्डवरती 1 गडी बाद 2. दरम्यान आदरणीय सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर गिरीजी तिवारी साहेब, त्यानंतर नितीनजी कालेजी, त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतो इंद्रजित शाहूजी. शिवसेना अवॉर्ड वासुक सेना यांच्या माध्यमातून पण पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या सूरज षटकाचा पाटील आणि आमचे पंकजी
पाटील या ठिकाणी आले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येतोय मोनिश पाटील. जनार्दन शेठ नेरुरकर साहेबांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 2100 रुपयाचा धनादेश आम्हाला लाभला, तर काका तुमचं मनपूर्वक आभार. मोनिश पाटीलची गोलंदाजी आपण पाहू. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगले या ठिकाणी गोलंदाजी राहिली हिमांशू पाटीलची. त्यानं अवघ्या धावा खर्च केल्या, 2 विकेट संपादित केला. एक सेमीफायनलची मॅच आपण पाहिली, एका षटकामध्ये 21 धावेची गरज होती. त्या क्षणाला काय चांगली कामगिरी राहिली आदर्श पडलेगावच्या फलंदाजांची. ओम साईराम ट्रान्सपोर्टचे अनबानशान आणि बालक त्यांच्या माध्यमातून प्रभाकर शेठ पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या सर्व ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आल्या. ते दानशूर व्यक्तिमत्व प्रभाकर शेठ पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक आभार. खूप सारी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण की मेगा फायनल आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये मान्यवरांची रेलचाल या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेट वरती असलेलं अतोनात त्यांचं प्रेम आणि त्याच्या प्रेमापोटी आलेले व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वली या मॅचच्या दिशेने त्या ठिकाणी मोनिश पाटील सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. रिदम मध्ये प्रॉब्लेम येत असताना गोलंदाजाच्या धावसंख्या स्थिर, धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहता 3. मोनिश पाटीलची गोलंदाजी आपण अनुभवता, ज्यानं पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव खर्च केली आहे. स्टाकेनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल वैभव म्हात्रे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, अळंद कार्पेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून, चेंडूची उचलणी करेल, फेकी करेल, तोपर्यंत सिंगल धाव. सिंगल डबलनं काम जमणार नाहीये, इथून फटकेबाजी मोठी करावी लागेल, हवा हल्ले चढवावे लागतील. कारण की इथून VRCG चषकाचा चॅम्पियन बनायचं असेल तर एक मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल. बॅटिंग करत असताना आदर्श पडलेगाव या संघाला मात्र ते कार्य केलं जाईल का? स्टाकेनला फलंदाज आपण पाहता मयूर ठाकूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, गॅप मध्ये चेंडू टोलावलाय, चेंडू जाईल सरळ सीमा रेखा बाहेर येतोय. हा संघर्षाचा चौकार मयूर ठाकूरच्या बॅट मधून. डीजे मास्टर या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय प्रवीणदादा पाटील व स्वर्गीय राजदादा नेरुरकर यांच्या स्मृतींना आठवण देणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे लखनजी असतील, त्यानंतर आमचे अंकुशदादा आणि आमचे संपूर्ण VRCC क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आलेल्या तमाम खेळाडूंचं मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. थँक्यू. बऱ्याच उशिरानं आलेला चौकार धावसंख्येला वेग देऊन जाते. चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. लक्ष्मण शेठ पाटील आणि आमचे सौरभदादा पाटील या ठिकाणी येत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देखील आम्हाला देण्यात आली, तर त्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. मोठा धक्का लागला या आदर्श पडलेगाव या संघाला. फलंदाज बाद होतोय मैदानामध्ये मयूर ठाकूरच्या पारीचा अंत झालाय. सन्मान करूया. त्यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 2100 रुपयाचा धनादेश आम्हाला लाभला. जनार्दन शेठ नेरुरकर साहेबांचं यांचा सन्मान आपण करूया. काका आपण या, आपला सन्मान या काका या, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. संपूर्ण आमची कमिटी तुमची वाट पाहत होती आणि आपण या ठिकाणी आल्यात. दिलीप दादांना विनंती करीन, दिलीप दादा आपण यावं. आपल्या पवित्र शुभ हस्ते आपल्या जनार्दन काकांचं करूया आपण शुभ सन्मान. 2100 रुपयाचा धनादेश मित्रांनो आम्हाला देण्यात आला, त्यांचं मनपूर्वक आभार. चला, मॅच देखील खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेक्षकांची मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करू, कारण सर्व पाहुण्यांचा सन्मान करणं हे देखील गरजेचं आहे. चला कॉम्बॉक्सच्या दिशेने वळूया. आदेश पाटील यांच्याकडे. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता अवघ्या 8 धावा. या बॉलवरती आली विकेट. एक मोठा झटका लागला टीम आदर्श पडलेगावला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रथम मात्रे.
यावेळेचा बॉल आक्रमण, हा येतोय तडाखा धमाका षटकार. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय भालचंद्र शेठ पाटील साहेबांचा व्यासपीठावरती आगमन, षटकारानं दादांचं केलंय आगमन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच यावेळी विचार केला तर जो हा फलंदाज स्ट्राईक वरती आलाय ना, त्यानं सामना ज्या ठिकाणी फसला होता तिथून मात्र केला आणि सामना जिंकून आणला पेंदरच्या विरोधात. तोच खेळाडू 6 मध्ये 21 ची गरज असताना तब्बल सलगचे 3 षटकार ज्या फलंदाजच्या बॅट मधून आला, तो फलंदाज मैदानामध्ये आला आणि जसा आला आणि त्यानं दाखवलं 10 कदम आणि ठोकलाय षटकार. षटकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकेल, संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. प्रथम मात्र आल्या आल्या त्याच्या बॅट मधून आलेला षटकार खूप काही सांगून जातं टीमला. धावसंख्येचा ओघ वाढताना दिसतोय या षटकामध्ये. चांगली बॅटिंग करताना दिसतोय मैदानामध्ये प्रथम मात्रे. पुढील बॉल आक्रमण, अजून एक येतोय हा तडाका षटकार. आणला जातोय फलंदाज. बॅक टू बॅक चे आलेले 2 षटकार खूप काही सांगून जातात. आदर्श पडलेगाव या संघाला आल्या आल्या षटकारांचीच भाषा बोलताना दिसलाय प्रथम मात्र आजच्या या मॅच मध्ये. 6 धावसंख्या पुढे सरकेल. 2 षटका अखेरीस बॅटिंग करत असताना आदर्श पडलेगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा. 20 धावा धावफलकावरती. 2 गडी माघारी परतलेत. मयूर ठाकूर आणि फलंदाज बाद झालेत. दक्ष मात्रे जे सलामीसाठी आले होते आणि वन डाऊनचा आणि सेकंड डाऊनचा खेळाडू मैदानामध्ये खेळ करतोय. प्रथम आणि वैभव मात्रे चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दीप पाटील चांगला खेळ रंगताना दिसेल. बॅटल भरपूर चांगली रंगेल. मेगा फायनलचा थरार आपण अनुभवता आणि या ठिकाणी आपण पाहता चांगला कार्य दोन्ही संघांनी केला. खूप सारी मेहनत घेतली आणि या ठिकाणी चॅम्पियन बनायचं स्वप्न कोणाचं साकार होईल याच्यासाठी रंगतदार लढत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतोय आणि विकेटचं होतोय पतन. धक्का क्रमांक 3 मैदानातून बाहेर. फलंदाज बाद होतोय वैभव म्हात्रे. आपण व्यासपीठावरती करूया शुभ सन्मान. महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य शिवसेनेचे झुंजार कार्यसम्राट इंद्रेश साहूजी यांचा करूया मुख्य मंचकावरती शुभ सन्मान. इंद्रेश सर जी, आइए, आपका स्वागत है. व्यासपीठावरती आपण इंद्रेश साहूजी सरांचा करतोय शुभ सन्मान. दिलीप दादा असतील आणि आमचे अंकुश दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करूया. इंद्रेश जी, शाहू जी, आपका स्वागत है. आप आए और मंच की शान आपने बढ़ाई और मंच को 4 चांद लगाए. इंद्र जी, साहू जी, आपका मनपूर्वक हार्दिक स्वागत है. और हमारे नितिन काले जी, पनवेल शिवसेना संघटक म्हणून त्यांची कार्य सम्राटी आपण या ठिकाणी पाहिली. नितीन जी कालेजी यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करूया. यस आधी. दीप पाटील जसा मैदानामध्ये आला गोलंदाजीसाठी त्यानं विकेट कॅरी केला. त्यानंतर आला डॉट बॉल. त्यानंतर आमचे गिरीश जी तिवारी. गिरीश सर, आइए, आपका भी स्वागत है. गोलंदाज दीप. फुल टॉस. या बॉलवरती टॉल वसूल केला जाईल का? क्षेत्ररक्षक झेल खाली. विकेटचं होतंय पतन. अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करत असताना. आदर्श पडले गाव या संघाला. फलंदाज बाद मित पाटील.
या ठिकाणी गोलंदाजी भरपूर चांगली होताना दिसतोय दीप पाटीलची, कारण त्यानं 2 विकेट कॅरी केल्या, अजूनही एकही धाव खर्च केली नाहीये. कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण आपल्याला मैदानामध्ये पाहता. आता इथून अजूनही नो स्ट्राइक एन वरती फलंदाज उभा आहे, याच्या बॅट मधून तडाखे बंद फलंदाजी आपण पाहिल्या. तो प्रथम मात्र कधी स्ट्राइक एनला येईल हाही प्रश्नचिन्ह आहे आदर्श पडलेगाव समोर. मात्र इथून नवे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, सिद्धार्थ पाटील. दीप पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण. 3 बॉलवरती त्यानं 2 विकेट कॅरी केल्या आणि एकही धाव अजूनपर्यंत त्यानं खर्च केली नाहीये. षटकातील पुढील बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा तोच क्षेत्ररक्षक जणू काही रिप्ले पाहता की काय, आणि रिप्ले पाहिलाय. विकेटचं होतं पतन, अजून एक धक्का लागतोय आदर्श पडलेगाव या संघाला. या षटकामध्ये तब्बल 3रा झटका दिलाय गोलंदाजी करताना दीप पाटीलनं. सातत्यानं फलंदाज बाद होताना या षटकामध्ये आपण पाहता धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती अवघ्या 20 धावा. या षटकामध्ये गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात दीप पाटील साठी. काय आक्रमक गोलंदाजी त्यानं साकारली आहे. 4 बॉल वरती 3 विकेट, कोणती धाव त्यानं खर्च केली नाही या महत्वपूर्ण मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये सोम ठाकूर. आक्रमण करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी पंचांनी हेरलं की या ठिकाणी वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मोजावी लागेल. बराच उशिरानं धाव फलक हलताना पाहता आपण. एका धावेनं संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक्स्ट्रा धाव या ठिकाणी खर्च झाली आहे. षटकातील पुढील बॉल, स्ट्राइक एंडला सोम ठाकूर. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉलची सांगता झाली आहे आणि या ठिकाणी चेक केले जाईल. वाईट साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. WTC लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य या ठिकाणी चेक केलं जाईल. एक्झॅक्टली काय घडलं मैदानामध्ये, वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी, डॉट चेंडूची सांगता. जगजीवन पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल जगजीवन नेरुलकर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी. एक मात्र एक्स्ट्रा धाव खर्च झाली आणि 3 विकेट या षटकामध्ये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गोलंदाज दीप पाटीलचं. जीवन नेरुलकर चांगला खेळ त्यांचा राहिलाय आणि त्यांच्यासाठी सातत्यानं पारितोषिक लावली जात आहेत. आमचे जगजीवन नेरुलकर यांच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी आर्यन पाटीलचा वापर या ठिकाणी केलाय. 4थ्या षटकामध्ये धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहता अवघ्या 21 धावा धाव फलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 4. यावेळेचा बॉल वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, पंचांनी या ठिकाणी हेरलं. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मोजावे लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती.
22 धावा धावफलकावरती धावांसाठी झगडतोय बॅटिंग करणारा आदर्श पडले गावात संघ. मात्र स्ट्रायकिंग एंडला जो खेळाडू आहे ना त्याच्यामध्ये फार मोठी क्षमता आहे. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार तर आल्यात आणि एलबीचा अपील आणि उचलून धरलाय पंचांनी. चला 2 पंच व्यवस्थित निर्णय देतील, निर्णयाची प्रतीक्षा करू आपण. तर याच दरम्यान आपण या ठिकाणी पाहतो मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला जी इलेक्ट्रिक बाईक पुरस्कृत करण्यात आली त्या आदरणीय सन्माननीय दीक्षा दिलीप जाधव मॅडमच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक सुपूर्द करण्यात आली आणि दीक्षा फाउंडेशनचे थँक्यू. 3 मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आमचे अनिलजी भगत सेक्टर 27 अध्यक्ष, त्यानंतर अरुणजी राठोड, त्यानंतर सुनील गाडेकर सर या ठिकाणी आलेत. या तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आर्यनला विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपये असतील जगजीवन नेरुलकर यांच्या माध्यमातून सातत्यानं पारितोषिक या ठिकाणी लावली जात आहेत. रन घेण्याची नामी संधी होती आणि त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाल्या. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. संघर्षाचं दुसरं नाव, त्याचं नाव आहे किरण शेठ पाटील. त्यांचं व्यासपीठावरती आगमन. किरण दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्टाकेनेनला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. सोम ठाकूर मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा आहे. मोठा टार्गेट रचणं तितकंच महत्वाचं आहे बॅटिंग करत असताना. थोडासा दबाव या ठिकाणी आलाय गोलंदाजावरती. आता मोठे फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल आदर्श पडलेगाव संघाच्या फलंदाजांना, कारण की लक्ष फार मोठं राखावं लागेल या मॅच मध्ये. मेगा फिनाले आपण एन्जॉय करता. 2 संघादरम्यान तगडी मॅच रंगताना दिसेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉल. मागचे काही चेंडूंचा विचार केला सातत्यानं डॉट चेंडू येताना आपण पाहता आणि याच कारण दबावाखाली वावरतोय हा आदर्श पडलेगाव संघ. मात्र दबावाला जुगाडून त्यांना इथे चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. चॅम्पियन बनाचं स्वप्न आपण राखलाय तर नक्कीच इथे संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, क्षेत्ररक्षक येतोय, उचलेल, फेकी करेल, तोपर्यंत फ्लिक सिंगल. जास्तीत जास्त आता फलंदाजाला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. ज्या फलंदाजानं 2 षटकार लगावलेत तोच फलंदाज प्रथम माद्रे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती येणं फार महत्वाचं असणार आहे टीम आदर्श पडलेगावसाठी, कारण की त्याच्या बॅटमधनं धावा येताना मी पाहिलेत. मागच्या मॅच मध्ये अक्षरशः तो बरसला होता. याही मॅच मध्ये 2 षटकार आणि यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, झेल खाली, क्षेत्ररक्षक, मोठा विकेट, मोठा मासा गळाला लागलाय, फलंदाज बाद होतोय. तर आदरणीय सन्मान्य प्रकाश शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून, प्रभाकर शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून या सर्व क्रमांकाच्या 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबरच्या सर्व ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्या. त्या दानशूर दात्यांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती दीक्षा दिलीप जाधव मॅडमच्या माध्यमातून आम्हाला इलेक्ट्रिक बाईक देखील देण्यात आली. त्यांचे नक्कीच 3 मान्यवर या ठिकाणी आहेत. आमचे अनिलजी भगत, त्यानंतर अरुणदादा राठोड असतील आणि सुनील शेठ गाडेकर यांचा आभार. गोल्डन विकेट या ठिकाणी कॅरी केली आहे. गोलंदाजी करत असताना आपण पाहता गोलंदाज आर्यन पाटीलला मिळाली गोल्डन विकेट, कारण की ज्या फलंदाजानं 2 षटकार लगावले होते तोही फलंदाज माघारी परतलाय. धावा कोणता खेळाडू बनवेल हाही प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे, कारण की 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये आहेत. चेतन मात्रे टाकेनेनला यावेळचा बॉल, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि अजून एक डॉट बॉल येताना दिसलाय. षटक क्रमांक 4 झालं समाप्त. 4 षटकाखेरीस बॅटिंग करत असताना आदर्श पडलेगाव या संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागली ती म्हणजेच अवघ्या 24 धावा धाव फलकावरती. चोवीस धावा धाव फलकावरती अवघ्या लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा बनवाव्या लागतील, धावांसाठी झगडतोय. या इनिंग मध्ये 2 षटकार आलेत तरी या ठिकाणी 24 धावा, म्हणजेच आक्रमक गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल काय असतात ना याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी देत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अलीमगड हा संघ दूरवरचा प्रवास हा संघ गाठून आला आणि
नक्कीच त्यांचा खेळ चांगला राहिलाय. किरणदादा पाटील साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे किरणदादा पाटील यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 5,000 रुपयाचा धनादेश आम्हाला लाभला. त्या दानशूर दात्यांचं मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. शेवटचं षटक या ठिकाणी टार्गेट सेट करावा लागेल. मोठे फटकेबाजी इथून करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज झाला. यावेळचा बॉल झेलची नामी संधी होती. चेंडू त्या ठिकाणी अडवलाय. तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची नामी संधी आणि इथून क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती आल्या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. नचिकेत पाटीलची गोलंदाजी आपण पाहता. इथून आक्रमण करणं फार महत्वाचं आहे. मोठे फटके कधी येईल हाही प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे. यावेळचा बॉल लाईन मिस झालाय. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांनी या ठिकाणी हेरलं. इट इज अ वाईट. एक्स्ट्रा धाव मोजावे लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. पुढील बॉल नचिकेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. 1 धाव तर झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. डेंजर एंडला काय घडेल आणि या ठिकाणी थ्रो पैकी अचूक आली नाहीये आणि याचाच फायदा दोन्ही फलंदाजांना मिळत असताना 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. 6 गडी माघारी परतलेत पडले गाव या संघाचे. अजूनही वेळ गेली नाही. 4 बॉलवरती 2 मोठे फटके येणं फार महत्वाचे आहेत. स्लोवर पदीचा बॉल. फसवा बॉल ज्याला म्हटलं जातं. चेंडू मागे निघून जाते. अंतिम क्षणाला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग केलाय मात्र चेंडूने गाठले त्या सीमारेखा. मिळतात या बॉलवरती 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहता बऱ्याच उशिरानं आलेला मोठा फटका. संघाची धावसंख्या 33. यावेळेचा बॉल. आक्रमण. या बॉलवरती येतोय हा तडाका. षटकार. षटकाराने स्वागत केलं आदरणीय सन्माननीय गजानन शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावरती आगमन होत असताना काका आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकाराच्या मदतीनं धाव संख्येला वेग येताना दिसलाय. 6 ने धावसंख्या वाढेल. संघ जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. सन्मानजनक धावसंख्या आता बनवू शकेल मैदानामध्ये. 5 षटकांची मॅच आपण एन्जॉय करता. धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटच्या षटकातील चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच 2 चेंडूंवरती अजूनही चांगला फटका आला तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो मैदानामध्ये आणि तेच प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतंय फलंदाज आपल्याला सोम ठाकूर. त्याच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार मागच्या 2 बॉलवरती येताना दिसलेत आणि एक चांगला कार्य करताना दिसलाय मैदानामध्ये. मेगा फायनल चांगला सामना. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा कमी येताना पाहता मैदानामध्ये. चला स्पीडअप करा. षटकातील पुढील बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवरती आदळतोय तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. टार्गेट सेट बॉल. 1 धावेनं संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. टार्गेट सेट बॉल. शेवटच्या बॉलवरती कोणता आकडा येईल. किती धावसंख्येचा टार्गेट असेल. इट इज अ वाईट. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मोजावे लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे 41 या आकड्यावरती. मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. आदर्श पडले गाव या संघाला. त्या संघाची गोलंदाजी ताकदवार आहे. ते पाहता मॅच भरपूर चांगली रंगेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेत. क्षेत्ररक्षक 3-3 आले मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू आदळलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या. पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त आणि फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना आदर्श पडलेगाव या संघाची धावसंख्या लागली स्कोरबोर्ड वरती तब्बल 43 आणि सेकंड सेशन मध्ये 44 धावसंख्या टार्गेट असेल तो म्हणजेच अलीमगर या संघासमोर.
चलिए आगे की कहानी बाबू शाह की जुबानी। शेरो शायरीचा बेताज बादशाह जिसका नाम है बाबू शाह। चलो पाहुण्यांचा आपण सन्मान करूया। आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती दीक्षा दिलीप जाधव मॅडमच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी बाईक सुपूर्द करण्यात आली। ते दीक्षा फाउंडेशनचे 3 मान्यवर या ठिकाणी आलेत। तर तिन्ही मान्यवरांना मी विनंती करीन अरुण दादा आपली संपूर्ण टीम इकडे या दिशेने रवाना व्हा। आपला सन्मान आमची कमिटी मेंबर्स खऱ्या अर्थानं आमचे लखन दादा असतील, विकास दादा असतील, त्यानंतर आमचे रुपेश दादा असतील, दिलीप दादा, अंकुश दादा या सर्वांना विनंती करीन आमच्या दीक्षा फाउंडेशनचे 3 अधिकाऱ्यांसाठी एकदा सर्वप्रथम जोरदार टाळ्याने त्यांचं हार्दिक स्वागत व्यक्त करूया। कारण त्यांच्या माध्यमातून एका दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या दीक्षा दिलीप जाधव मॅडम यांच्या माध्यमातून आम्हाला इथे बाईक सुपूर्द करण्यात आली। या तिन्ही मान्यवरांचा आपण करूया शुभ सन्मान। या स्पर्धेमध्ये जबरदस्त मेहनत सातत्याने 5 दिवस त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मितेश नेरुलकर, आकाशदादा पाटील, ओमकार शेठ नेरुलकर, बंटी शेठ पाटील, प्रथमेश नेरुलकर, रोनिदादा पाटील, आदित्य म्हात्रे, श्रवण नेरुलकर, ऋषी पाटील, सिद्धू पाटील, रवी पाटील, विजय पाटील, हिमांशु नेरुलकर, हार्दिक नेरुलकर, प्रतीक शेठ पाटील, आदर्श दादा मडवी, राज नेरुलकर, आदर्श नेरुलकर, दक्ष म्हात्रे, विनीत म्हात्रे, सर्वेश कानावकर, शिवम मडवी, वंश पाटील, पियुष पाटील, यश भोईर, अक्षय पाटील, मयंक भोईर या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन। कारण 5 दिवसामध्ये तुम्ही भरपूर चांगला प्रेम आम्हाला सातत्याने या ठिकाणी देत असता। प्रतीक दादा आपलं देखील मनपूर्वक आम्ही आभार मानू। आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त ही स्पर्धा आणि दीक्षा फाउंडेशनचे संपूर्ण अनुयायी या ठिकाणी आपण त्यांचं करतोय शुभ सन्मान। अनिलजी भगत, त्यानंतर सुनीलजी, अरुण राठोड आणि सुनील गाडेकर आणि अनिलजी भगत या तिन्ही मान्यवरांचा आपण मंचकावरती केला शुभ सन्मान। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। प्रभाकर पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्हाला एक मोठं भरीव योगदान देण्यात आलं। प्रभाकर साहेबांना मी विनंती करीन आपण यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। कारण त्यांच्या माध्यमातून मित्रांनो प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्यात। एकदा प्रभाकर पाटील साहेबांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो। खूप चांगला भरीव योगदान त्यांच्या माध्यमातून देण्यात आला। त्या संपूर्ण दानशूर दात्यांचं मनपूर्वक आभार। चलिए अंपायर और छोटा सा टारगेट यहाँ पर सही बात करेंगे। फिर भी दर्शकों का देखिए तादाद काफी अच्छी तरह से। शाम का समय है, फाइनल मुकाबला, बड़ा मैच निश्चित रूप से यहाँ पर से जितना भी तारीफ किया जाए। पूरी मैनेजमेंट ने देखिए बड़ा मेहनत लिया यहाँ पर से, खास करके स्वर्गीय देखिए प्रवीण दादा पाटिल, स्वर्गीय राजेश दादा नेरुलकर से, जिनकी यादों में देखिए यहाँ पर से इस टूर्नामेंट का आगाज किया गया था। श्री विठ्ठल रुक्माई क्रीडा संस्कृति कला मंडल से पहला प्राइज देखिए 1 लाख, सेकंड की बात करेंगे 50,000 और 25,000 25,000। और ये फाइनल मुकाबला है। अच्छा गेंद यहाँ पर से दीप पाटिल की बात करेंगे बल्लेबाजी में और उनके साथ देते हुए यहाँ पर से वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ। बहुत बढ़िया। और इस बार देखिए खींच कर लिया है भाई, मिड विकेट को चिरते हुए 4 रन आता हुआ। 44 का टारगेट है, लेकिन इससे पर बल्लेबाजी देखिए यहाँ पर है।
कमाल की ये श्रृंखला, जबरदस्त आयोजन नियोजन, क्या बात है। श्री विठल रकुमाई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडल पेंदर वीआरसीसी का ये दमदार शानदार पर्व चलता हुआ, सभी का स्वागत है। एक जबरदस्त लाजवाब पर्व चलता हुआ मैदान में। तैयार गेंदबाज फिर से एक बार हिमांशु पाटिल देखिए यहाँ पर से। ओ इस बार देखिए जवाब ढूंढते हुए, ईट का जवाब देखिए पत्थर से, भला ही टारगेट देखिए इतना बड़ा नहीं है। डबल 4 देखिए 44 रनों का टारगेट है, लेकिन देखते हैं टारगेट से कितना आसान बनेगा, कितना मुश्किल बनाएगा पर से। प्रथम मात्रे देखिए पिछला मैच के मैन ऑफ द मैच। बड़ा देखिए शाम का समय है, मौसम बड़ा सुहाना मस्ताना, लेकिन गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार से। और इस बार देखिए खींचा है, ऊंचाई भी लिया, लंबाई भी चाहता है यहाँ पर से। हिमांशु पाटिल का देखिए यहाँ पर बड़ा हिट 6 रन। दोनों रायगढ़ बिल्कुल ठाणे डिस्ट्रिक्ट की ये टीम चलते हुए, क्या कमाल का मुकाबला बाबूशाह, पैसा वसूल मुकाबला। हिमांशु इस बार न रोकने का नाम नहीं लेंगे, आगाज हो चुका है, धमाका बाकी है। आज पूरे समंदर को भी ललकारना है, जिस दिशा में चलो, जिस दिशा में हिमांशु का ये तूफान तूफान खड़ा है। नहीं, हिमांशु पाटिल देखिए आज बने बड़े कातिल से पूरी टूर्नामेंट में देखिए रनों की बारिश की हैं, और फाइनल मुकाबले में देखिए बल्लेबाजी करते हुए क्या रोक पाएंगे गेंदबाज यहाँ से। ओ हो, फिर से एक बार देखिए सीधा स्ट्रेट खेले भाई यहाँ से। दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और हिमांशु देखिए बल्लेबाजी करे, ले भारी ले भारी ले भारी ले भारी। जानने के लिए उसके हथियार का पहचान होना जरूरी है। और टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 16 रन। फिर से एक बार गेंदबाज तैयार से, हवा में खेने फील्डर से, बाल बाल देखिए गेप पर गेंद जाता है वहां। और साई कहती ना, जहाँ गन्ने में घाट नहीं होता है ना, वहां रस नहीं होता है, और जहाँ घाट नहीं होता वहां पर रस होता है। यहाँ पर गेंद जहाँ गिरा वहां फील्डर नहीं था, और जहाँ फील्डर था वहां गेंद नहीं था। यहाँ पर से पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का टोटल देखिए बात करेंगे, बगैर किसी विकेट से यहाँ पर 17 रन तक है। बढ़िया देखिए सभी का मेहनत शायद यहाँ पर रंग लाता हुआ यहाँ पर से बिहार शिशि पे अंदर देखिए हम देख सकते हैं खचाखच मेहमानों से भरा हुआ मंच है, और उसके साथ देखिए मैदान के चारों तरफ दर्शकों की देखिए तादाद है। मेगा फाइनल देखिए सनसनी मुकाबला, भलाई देखिए टारगेट यहाँ पर इतना बड़ा नहीं रखे हैं, लेकिन कोई भी टारगेट को छोटा नहीं मान सकते हो। 44 रनों का टारगेट से, लेकिन ये टारगेट देखते हैं कितना कठिन बनाएगा, कितना आसान बनाएगा, ये तो आने वाला वक्त इस समय बताएगा। वर्षा भिवंडी से आई हुई टीम देखिए लंबा सफर से, और दूसरी टीम देखिए बात करेंगे बस्टोबोली से, यानी दोनों देखिए ठाणे विभाग की टीम है। कहीं रायगढ़ की टीम को देखिए पर समात देकर फाइनल तक पहुंचे हैं, लेकिन अभी भी देखिए टीम का स्कोर 17 रन बना है, लेकिन जीत के लिए देखिए जो 44 के टारगेट थी, अब वो टारगेट देखिए थोड़ा सा आसान बनता हुआ। 24 गेंद देखिए 27 की जरूरत है, लेकिन हिमांशु पाटिल का विकेट बहुत अहम रहेगा यहाँ से। हिमांशु कमाल के बल्लेबाजी, तैयार गेंदबाज, ओ हल्के हाथों से यहाँ पर खेलते हुए, जब तक इन वापस आता तब तक देखिए बात करेंगे सिंगल आता हुआ, और अभी भी देखिए 26 रनों की जरूरत है। और यहाँ पर गेंदबाज भी देखिए बता रहे हैं सही, ऐसा नहीं कि हमें टूटना पसंद है लेकिन झुकना पसंद नहीं। भला देखिए एक एक रन निकल रहे हैं उनके हाथे से, लेकिन अभी भी देखिए जोर लगा रहे हैं पूरी इस मुकाबला में। और नजर ने भी जोर लगाया, यहाँ पर से सभी ने देखिए जोर लगाए हैं, और जिसके कारण देखिए टूर्नामेंट से एक सक्सेसफुल देखिए आखिरी समय तक पहुंचे हैं, और क्राउड देखिए खचाखच। ओ ये चलिए कमाल का खेल, सफल हुए थे, क्रॉस खेलना चाहते थे, बाल 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 बजते यहाँ पर बल्लेबाज, उछाल था यहाँ पर। टीम का स्कोर अभी भी 18 पर रुका है, लेकिन अभी भी जीत की बात करेंगे ना, यहाँ से 26 रनों की जरूरत है। 26 रन खेलने की बात करेंगे तो यहाँ पर गेंद कुल मिलाकर 22 गेंद बचा है, और इस बार देखिए गेंद को जाने दिया, व्हाइट का इजाफा। छोटे छोटे देखिए गलतियों से बचकर रहना होगा। 22 गेंद रह जाएगी, अभी भी 25 की जरूरत है यहाँ पर।
बढ़िया बल्लेबाजी की तरफ थोड़ा नजर घुमाते पल्ले टीम की यहाँ पर से, जहां पर शुरुआत देखिए खराब था लेकिन आखिरी में जो 16 रनों का इनिंग्स है सोम ठाकुर ने खेला, जिससे टोटल से देखिए यहाँ पर से 44 रनों का फाइटिंग टोटल रखा है। भलाई देखिए 5 ओवर का मुकाबला है, 30 गेंद है, लेकिन जो अंतिम मुकाबला रहता है ना वो कभी भी आपके लिए मुश्किल है। डायरेक्ट हिट, बड़ा विकेट से, और यहाँ पर भी देखिए मौका गवाए भाई। कहते ना आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ एक कबूतर उड़ाने के काम कीजिए। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 20 रन, लेकिन अभी भी देखिए 24 की जरूरत है, 21 गेंद यहाँ पर शेष है। कमाल कमाल देखिए, काफी मेहनत यहाँ पर देखिए पूरी मैनेजमेंट है, साबित किया कि दिल में लगन होना चाहिए। लगन भलाई देखिए एक छोटा सा शब्द है, लेकिन जिससे लग जाए उसका जीवन बदल देती है। बल्लेबाज हिमांशु पाटिल से रनों का बारिश के पूरी प्रतियोगिता में, लेकिन अब देखते हैं फाइनल मुकाबले में कहने रोक पाएंगे। अच्छी गेंदबाजी और यहां पर भी निशान आ चुके भाई। अगर 55-60 रनों का यहां पर टारगेट सेट होता तो और दबाव यहां पर बना सकते थे, लेकिन अभी भी देखिए 20 गेंद 23 की जरूरत है। अभी भी मुकाबला में देखिए कमबैक कर सकते हैं। कौन भूल सकता है भाई, यहाँ पर 3 दिसंबर जो कोलकाता में खेला गया था टेस्ट मुकाबला पहला, केवल 123 रनों का टारगेट रखा गया था, लेकिन 93 में यहाँ पर साउथ अफ्रीका टीम ने हिंदुस्तान को ऑल आउट किया था यहाँ पर। तो कोई भी टोटल देखिए छोटा नहीं माना जाएगा। तभी दर्शकों ने गुस्सा उगाला था भाई गौतम गंभीर के ऊपर कि कैसे टीम अपने सेट के टेस्ट के लिए। और यहाँ चलिए भाई, खराब फील्डिंग, नतीजा रिजल्ट देखते क्या आता है। बड़ी तेजी से देखे मयूर ठाकुर, ग्रामीण का चीता क्यों कहते हैं भाई, यहाँ पर से देखिए कितना तेज भाग कर आए और टीम के लिए यहाँ से देखते हैं कितना रन बचाए। 1 रन बचाए यहाँ पर बाउंड्री से, और क्या कमाल का फील्डिंग देखे यहाँ से। मयूर ठाकुर देखिए बात करेंगे, और 16 पिक्चर में ठाकुर उसने भी कुचल कुचल के मारा था लेग बाय से, और यहाँ पर देखिए वो मयूर ठाकुर ने देखिए यहाँ पर पैर से गेंद को रुका। इस समीकरण की बात करेंगे, 19 गेंद देखिए अभी भी 20 का जरूरत है। 19 गेंद देखिए 20 का जरूरत है। हिमांशु देखिए स्ट्राइक पर है, और गेंदबाजी में देखिए तैयार गेंदबाज है सिद्धार्थ। ये देखिए खींचा हिमांशु पाटिल यहाँ पर। आओ गुरु करे पीना शुरू। आलिमगढ़ टीम देखिए कर चुके सेलिब्रेशन शुरू। डीजे जीतू तू सांग आता मी काय करू। गेंद देखिए 14 की जरूरत है। कहा जाता है ना, दुश्मन को पहचानने के लिए उसके हथियार की पहचान भी जरूरी होता है। और हिमांशु पाटिल देखिए आज क्या कमाल की बल्लेबाजी की है। मैदान के चारों तरफ बल्ले से गेंद से, और समीकरण देखिए अभी 14 की जरूरत है, और जिसमें 18 गेंद शेष है। किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है, और ये दुनिया भी गोल है। और यहाँ पर देखिए बात करेंगे अक्षय मात्र देखिए गेंदबाजी के लिए आते हुए। नाम अमिताभ, अगर जरा अक्षय अगर विकेट लिया तो रखना 2 गाना रेडी हो सकता है ना। और अक्षय का चलिए बात करेंगे। अभी भी देखिए यहाँ से 14 रनों की जरूरत है। 18 गेंद बचा यहाँ पर से। नया रिकॉर्ड, नया इतिहास है। और जिस तरह से यहाँ पर बिहार से पेंदर पूरी मैनेजमेंट ने जो मेहनत यहाँ पर दिखाई है, इनकी तारीफ सराहना करना चाहेंगे। प्यास ऐसे जगाओ कभी ना बुझे, तेरा की जरूरत है। दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। क्योंकि सुबह से हम देख सकते हैं पूरे मेहमानों की देखिए से लगातार आना जाना, और जिसमें देखिए कई सम्मान से, और अब देखिए अंतिम समय में आ चुके हैं। और अभी देखिए समीकरण से 17 गेंद 13 की जरूरत है। हिमांशु पाटिल देखिए आज से कयामत की कहर मचाए हैं। क्या इन्हें रोक पाएंगे गेंदबाज अक्षय मात्रे? ओ ये चलिए अच्छा गेंद, स्लोर गेंद है, और शाम का समय। लखन दादा कहते हैं ना, शहर का दवा और पेंदर का हवा अक्सर शाम को बदलता है, लेकिन देखते हैं ये हवा क्या मुकाबले में रुख बदलेगा। अभी भी देखिए बात करेंगे 16 गेंद 13 की जरूरत है। और सीधा सीधा यहाँ पर खेले, यहाँ पर सिंगल तो आएगा। हिमांशु नौ स्ट्राइक पर रहेंगे, लेकिन अक्षय मात्रे देखिए इस ओवर को कितना करीब लेकर जाते हैं।
15 गेंद देखिए अभी भी 12 की जरूरत है। कहते ना घर के दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद के पैरों पर लगानी पड़ती है। क्या लगाएंगे यहां से गेंदबाज, या अभी तक देखिए बात करेंगे साझेदारी 32 रनों का हो चुका है, क्या ये साझेदारी को तोड़ने में कामयाब रहेंगे? बहुत बढ़िया, देखिए अपना सफल हो गया, थोड़ा सा अक्रॉस खेलने गए, पहला रन लिया और हल्की सी चूक है, चौकीला माफी नहीं, और ये गलती देखिए कीमत चुकाना पड़ सकता है। समीकरण समीकरण देखिए यहाँ पर 14 गेंद और अभी भी देखिए 10 रनों की जरूरत है, और स्ट्राइक पर बल्लेबाज बढ़िया निभाते हुए दीप पाटिल यहाँ पर हिमांशु पाटिल के साथ है। 14 गेंद अभी भी देखिए 10 का जरूरत है। लाजवाब देखिए दर्शक खचाखच मैदान के चारों तरफ है, एक बड़ा देखिए सनसनी मुकाबला की आनंद लेते हुए, और कहते हैं ना फूल तो टूटकर बिखर जाएगा, खुशबू हवा में रह जाएगा। ओ ये चलिए ऊंचाई भरी है भाई, यहां से क्या लंबाई लेकर जाएगा भाई। हाँ ये देखिए आलिमगढ़ टीम के बल्लेबाज बता रहे भाई कि उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी चला दूंगा, घर भी चला दूंगा, घर भी चला दूंगा। घर चला के रास्ते के भिवंडी तक है, ये टीम पहुंचेगी क्या पहला नंबर का ट्रॉफी लेकर। 13 गेंद 4 की जरूरत है। ओ भाई खिंचाए भाई, यहां से ले जाएंगे, ले जाएंगे, ट्रॉफी उठाकर ले जाएंगे, रह जाएंगे, रह जाएंगे, देखने वाले देखते रह जाएंगे। गो टू चैंपियन आलिमगढ़।